आज मी एक सिक्रेट मसाला वापरून फ्लॉवर वाटाणा बटाट्याची भाजी बनवणार आहे। फ्लॉवरचा उग्र वास येतो म्हणून बरेच जणांना फ्लॉवर आवडत नाही। तो उग्र वास कमी व्हावा यासाठी काय करायचं हे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। फ्लॉवर वाटाणा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे पाव किलो फ्लॉवर घेतलेला आहे आणि असा मोठे मोठे फुलं काढून घेतलेली आहेत। ही आपण सुरीने पण कापून घेऊ शकतो किंवा हाताने पण असे तोडून घेऊ शकतो। त्याचा देठाकडचा भाग काढून हातानेच मी तोडून घेतलेले आहेत। फ्लॉवरला उग्र वास असतो किंवा फ्लॉवर मध्ये आळी वगैरे पण असते, त्यासाठी आपल्याला यात कोमट पाणी घालायचं आहे आणि पाण्याबरोबरच यात आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे असं थोडंसं हाताने स्वच्छ धुवून घ्यायचे। यामुळे फ्लॉवर मध्ये आळी वगैरे असते ती पण निघून जाते आणि हळद आणि कोमट पाण्यामुळे त्याचा उग्र वास पण कमी होतो फ्लॉवरचा। आता हे थोडा वेळ आपण असं बाजूला ठेवूया। 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत। आता मी हे परत एकदा दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेते। भाजी बनवण्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे। चमचाभर तेल घालायचंय कढईत। फ्लॉवर आपल्याला तेलावर थोडासा परतून घ्यायचा आहे। हलके असे डाग पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय। तेलावर अशी भाजी परतून घेतल्यामुळे भाजीची चव अजून छान होते। तुम्ही बघू शकता इथे फ्लॉवर वर असे हलकेसे डाग आलेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया। पुन्हा थोडंसं अर्धा ते 1 चमचाभर तेल घालायचंय आणि हे अर्धा कप वाटाणे घेतलेले आहेत मी। हे वाटाणे थोडेसे आपल्याला तेलावर परतून घ्यायचे। वाटाणे पण तेलावर अर्धा मिनिटभर मंद गॅसवर परतून घेतले। तेलात टाकायच्या आधी पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचंय भाज्यांचं। आता अजून थोडंसं तेल घालूया आणि हा एक मी मध्यम आकाराचा बटाटा चिरून पाण्यात ठेवला होता, पण आता तेलात टाकायच्या आधी मी तो पाण्यातून काढून घेतलाय। हा थोडासा असा हलके डाग पडेपर्यंत परतून घेऊया। बटाटा पण आपला तेलावर चांगला परतून झालेला आहे। तुम्ही बघू शकता असे ब्राऊन असे डाग पडलेले आहेत बटाट्यावर पण। हे पण आता आपण काढून घेऊया। याच कढईत आपल्याला आता 2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर जास्त तेलकट खायचं नसेल तर तुम्ही तेल कमी करू शकता। तेल तापलं की त्यात घालायचे पाव चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडली की घालायचे पाव चमचा हिंग आणि आता गॅस कमी करून एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला गुलाबी रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा गुलाबी रंगावर परतून झाला की एक छोटा टोमॅटो बारीक कट केलेला घालूयात। टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊयात। टोमॅटो मऊ झाला की यात आपण पावडर मसाले घालूया। पाव चमचा हळद घालायचे। 1.5 चमचा मी आमचा हा घाटी मसाला घालते। तुम्ही जो वापरत असाल तो तुम्ही घालू शकता आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि हा आपला 1 चमचा सिक्रेट मसाला म्हणजेच किचन किंग मसाला। हा मसाला घालून तुम्ही फ्लॉवरची भाजी एकदा बनवून बघा। फ्लॉवरची किंवा फ्लॉवर वाटाणा बटाटा किंवा फ्लॉवर वाटाणा कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही हा किचन किंग मसाला वापरून बघा। खूप छान चव येते भाजीला आणि जे लोक फ्लॉवर खात नाहीत त्यांना सुद्धा फ्लॉवर आवडायला लागेल।
हे मसाले घालून आपण परतून घेतलं. यात आपण चवीनुसार मीठ घालूयात. आणि या परतून घेतलेल्या भाज्या घालूयात. भाज्या चांगल्या मसाल्यांबरोबर मिक्स करून घेऊया. भाज्या मिक्स करून झाल्या की झाकण ठेवून मंद गॅसवर 1 मिनिटभर वाफ काढून घेऊयात. 1 मिनिट झालेलं आहे. झाकण काढून आपण थोडंसं हलवून घेऊया. गॅस आपल्याला आता मध्यम करायचा आहे आणि 1 कप गरम पाणी घालायचं आहे, कारण भाज्या आपल्या पूर्णपणे अजून शिजलेल्या नाहीयेत. यात घालायचं आहे 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करून घ्यायचंय. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भाजीला टेक्स्चर छान येतं. आणि मध्यम गॅसवर आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. मध्यम गॅसवर झाकण ठेवून शिजवल्यामुळे भाजीतलं पाणी पण आटेल आणि भाज्या पण शिजतील. 10 मिनिटं झालेली आहेत. आपण भाजी चेक करूयात. तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण आटलेलं आहे. आता आपण भाज्या शिजल्यात का चेक करूया. बटाटा तर शिजलेला आहे. फ्लॉवर थोडासा कच्चा आहे. थोडंसं आपण आता हे परतून घेऊन अजून 5 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घेऊयात, म्हणजे भाज्या पूर्णपणे शिजतील. 5 मिनिटं मंद गॅसवर आपण भाजी शिजवून घेतली. आता आपण भाजी चेक करूया. फ्लॉवर शिजलेला आहे आणि वाटाणा पण शिजलेला आहे. मी मध्ये चेक केलं होतं. भाजी आपली तयार झालेली आहे. एकदा परतून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. गॅस बंद करून घेऊया. मी ही भाजी अशा प्रकारेच बनवते, कारण माझ्या मुलीला किचन किंग मसाला घालून केलेलीच ही भाजी आवडते. तुम्ही पण ह्या प्रकारे भाजी बनवून तुमच्या मुलांना टिफिनला दिली तर तुमची मुले ही भाजी अगदी चाटून पुसून खातील आणि टिफिन पण पूर्ण संपेल. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह.